मंडळी, मी आशिष मगर स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु युट्यूब चॅनलवर. आणि तुम्ही पाहत आहात की सध्या भारतामध्ये जश्न म्हणजेच अत्यंत आनंदाचं, उत्साहाचं असं छान वातावरण आहे. काय वातावरण आहे, कशामुळे वातावरण आहे? तर वातावरण याच्यामुळे आहे की आता अमेरिकेनं त्यांचा जो टॅरिफ होता भारतीय वस्तूवर लावलेला तो कमी केला, 18% आणला. आणि म्हणून मग माननीय मोदी साहेबांचे मोठमोठे पुष्पहार घालून त्यांचं स्वागत केलं, अभिनंदन केलं, त्यांना पेढा खाऊ घातला, त्यांनी सगळ्यांना पेढा खाऊ घातला आणि सगळ्या जनतेला येड्यात काढण्याचा कार्यक्रम अगदी यथार्थपणे पार पाडला नेहमीप्रमाणे. आता मी असं का म्हणलो, तर याचं कारण असं आहे की मोदीनं साक्षात लोटांगण घातलंय ट्रम्प यांच्या समोर. आता तुम्ही म्हणसाल सर लोटांगण घातलंय, डायरेक्ट तुम्ही देशाच्या पंतप्रधानाला, तेही स्वतःच्या देशाच्या पंतप्रधानाला तुम्ही असं म्हणताय, म्हणजे हे एक प्रकारे देशद्रोह नाही का? आता मी केलेला देशद्रोह मोठा आहे की मोदी साहेबांनी केलेला देशद्रोह मोठा आहे, तुम्हाला सांगतो. आतापर्यंत मोदी साहेब काय करत होते? रेल्वे विकत होते, जमिनी विकत होते, कंपन्या विकत होते, विमानं विकत होते. असं हळूहळू इकता देश आणि आता देशाचा स्वाभिमान सुद्धा विक्रीला काढलेला आहे त्यांनी. कसा ते सांगतो. दोन महत्वाच्या गोष्टी आहेत बघा याच्यामध्ये, की एक तर 18%वर तुम्ही जे खुशी म्हणताय ती नेमकी खुशी नसून ती मजबुरी, आणि ती का केली, हा करार का केला? तसं तर 3 महिन्यापूर्वी 4 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की ट्रम्प जसं म्हणतील तसं मोदी ऐकतील. याच्या मागे दोन महत्वाची कारण आहेत. येथे एपिस्टीन फाईल्सचा वेगळा विषय आहे, तो पण याच्यामध्ये आहे. पण तुम्हाला सांगतो दोन महत्वाची कारण आहेत की मोदींनी हा करार का केला, आणि ज्या करारामध्ये आपला स्वाभिमान विकला गेला, आपला म्हणजे अख्ख्या जगामध्ये आपली नाचक्की झाली, त्याला विजयोत्सव म्हणून कसा साजरा करण्यात आला ते दोन्ही सांगतो. पहिली गोष्ट, याच्यात दोन महत्वाच्या गोष्टी आहेत की हा करार नेमका का करण्यात आला. दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत, त्या दोन्ही पण तुम्हाला सांगणार आहे. आणि मग नंतर ठरवा तुम्ही की मोदी साहेबांनी नेमके काय तीर मारले ते, की नाही उलटा तीर है ना, ते एक मन आहे, पण ते काय सांगत नाही मी. आता फक्त पहा, मोदींचे ट्रम्प समोर लोटांगण, देशाच्या इज्जतीचा पंचनामा कसा झाला ते तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय घडली, आता या करारानं काय काय घडलं ते सांगतो, आणि त्याच्यानंतर हा करार का घडला किंवा हा करार का झाला ते सांगतो, म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील. तर पहिली गोष्ट घडली बघा ही, मागील 24 तासात काय घडलं, तर कृषी क्षेत्राचा बळी, भारतीय कृषी क्षेत्राचा बळी ऑलरेडी इथला शेतकरी, इथली कृषी व्यवस्था अत्यंत अत्यंत म्हणजे अत्यंत दयनीय आणि बिकट अवस्थेमध्ये आहे. ती शेवटच्या घटिका मोजत आहेत. इथला शेतकरी पार देशोधडीला लागलाय. त्याच्यावर कर्जाचा विळखा असेल किंवा अल्पभूधारकता असेल किंवा मग शेतमालाला मिळणारे कमी भाव असतील, या सगळ्या गोष्टींनी इतका तो खंगून गेलाय, पिचून गेलाय की शेतकरी म्हणजे आता पहिल्या काळात जसं म्हणायचे की शेतकरी हा कृषी म्हणजे एक तो राजा होता, आहे की नाही, शेतकऱ्याला आपण बळीराजा म्हणत होतो. आता त्या राजाचा पार कंगाल भिकारी होऊन बसलेला आहे. अशा कंडिशनमध्ये हे जे करार केलेला आहे, या करारानं अगदी शेती क्षेत्राचं म्हणजे कृषी क्षेत्राचं वाटोळ झालंय. शेतकऱ्याचा पार कंबरड ऑलरेडी मोडून गेलेला आहे, त्याचा आता बुग्गा करण्यात आलेला आहे. कसा ते तुम्हाला सांगतो. कृषी क्षेत्रामध्ये 500 अब्ज डॉलर्सच्या भारत अमेरिका यांच्या करारामध्ये आता झालंय काय तुम्हाला सांगतो. बघा, भारत आता 500 अब्ज डॉलर, 500 अब्ज, अब्ज म्हणल्यावर किती शून्य द्यायचे हे जर समजा आपल्याला कळालं असतं तर हे करार कळाला असता. पण तुम्हाला सांगतो, आपलं गणित लय पक्का आहे. आपण नवोदय स्कॉलरशिप सगळं शिकवतो की नाही, स्पर्धा परीक्षा सगळ्या पार MPSC पर्यंत शिकवतो, त्याच्यामुळे आपलं गणित लय पक्का आहे. मग अब्ज म्हणल्यावर किती शून्य द्यायचे या 500वर, तर एकक म्हणलं की एकही शून्य नसते, पण दशक म्हणलं की 1 शून्य, शतक म्हणलं की 2 शून्य, हजार म्हणलं की 3 शून्य, 10,000 म्हणलं की 4 शून्य, लक्ष म्हणलं की 5 शून्य, दशलक्ष म्हणलं की 6 शून्य, मग कोटी म्हणलं की 7 शून्य, दशकोटी म्हणलं की 8 शून्य, आणि मग येते अब्जचा नंबर. म्हणजे याच्यावर कमीत कमी 9 शून्य तरी आपल्याला द्यावं लागतील बाळांनो. ते 9 हे 10 हे 11 हे बाबा 12 अंकी संख्या. 500 अब्ज कोटी कहाला म्हणायचं हे जर तुम्हाला कळालं असेल, बरं हे काय 500 अब्ज डॉलर्स, हा भारतीय किंमत नाही बरं का ती, त्याचे पुन्हा गुणीला 92 करावं लागतील, कारण 92 पॉईंट समथिंग काहीतरी आता आपल्या रुपयाची किंमत आहे. म्हणजे आपला जो रुपया आहे तो आता अमेरिकेच्या लेखी आपला 1 रुपया म्हणजे त्यांचा 1 डॉलर म्हणजे आपले 92 रुपये, 92 पेक्षा जास्त रुपयात, म्हणजे इतकी रुपयाची घसरगुंडी झाली, तो विषयच वेगळा आहे. पण यांनी काय झालं, तर यांनी आपल्याला अमेरिकेकडून काय घ्यायचं, तर 3 गोष्टी घ्यायच्यात. पहिले घ्यायचं सोयाबीन, म्हणजे आपले सोयाबीन लावलेले शेतकरी मेले ठार, किमती वाढणार नाहीत. 2012ला हेच सरकार जे सत्तेत आहे ते तेव्हा आंदोलन करू लागलं, सोयाबीनला 6,000 भाव द्या, 6,000 भाव द्या, 6,000 भाव द्या. आता आपल्याला 500 अब्ज डॉलरच्या तिकडून आयात करायच्यात वस्तू, बरोबर आहे. दुसरी महत्वाची गोष्ट याच्याकडे, दूध आणि दुधाच्या वस्तू, दूध व दुधाच्या वस्तू, दुधापासून तयार होणाऱ्या वस्तू, म्हणजे महाराष्ट्र असेल किंवा भारत असेल, दूध उत्पादन करते. या दुधामधून काय तयार होतं, तर पनीर, चीज, आईस्क्रीम, अशा वेगवेगळ्या गोष्टी तयार होतात दुधाच्या. त्या सगळ्या वस्तू आणि दुधाचा भाव आता
कंप्लीट कमी येणार आहे. तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट कापूस. तर याच्यातल्या दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत की सोयाबीन, दूध आणि कापूस या तिन्ही गोष्टी शेतकऱ्यांच्या, आपल्या भारतातल्या शेतकऱ्यांच्या प्रमुख पिकं आहेत. आणि या प्रमुख पिकांना जर आपण इकडून असं आयात केलं, जर समजा कापूस आपला ऑलरेडी आपली निर्यात कापसाची बंद आहे, आपली निर्यात होत नाही, वेळेवर होत नाही, आणि आता त्यातल्या त्यात आपण जर यांच्याकडून असं कापूस घ्यायला लागलो, दूध घ्यायला लागलो, सोयाबीन घ्यायला लागलो, तर भारतीय शेतकऱ्यांनी किंवा भारतातल्या शेतकऱ्यांनी काय जीव द्यायचा का? आता हा एवढा एकच प्रश्न शिल्लक राहिलाय बघा. बाकी तर सगळं झालंय आता. म्हणजे इतक्या नीच आणि खालच्या पातळीवर जाऊन हा करार झालाय. मग याचं कारण काय असू शकतं? याचं कारण काय आहे? त्याची कारणं पण तुम्हाला सांगणार आहे. नुसतंच एवढं नाही, मोदीजी जे म्हणले ना की आमचा आता खूप म्हणजे मोठा विजय झाला आणि आम्ही वगैरे काय केलं, काय म्हणतात त्याला ते की मोदींना कसं काहीत का आता वेगवेगळ्या पोस्ट यायला लागल्या. त्या पोस्टमध्ये असं मोदींनी आता जगावर राज्य करण्याचं हे आहे आणि मोदींनी कसं याला झुकवलं, त्याला झुकवलं वगैरे वगैरे, ट्रम्पला कसं वटणीवर आणलं, जाग्यावर आणलं आणि 18% काय केलंय म्हणले, 18% टॅरिफ केलंय म्हणले, 18% टॅरिफ. ठीक आहे. आता 18% जर टॅरिफ केला असेल तर मला एक सांगा, साधी सिंपल गोष्ट आहे. चायना सारख्या देशाला है ना, पाकिस्तान सारख्या देशाला कमीत कमी 60-70% टॅरिफ असा आहे की नाही? म्हणजे भारताला 18% केला, मोदीचा एवढा मोठा वाहवा केली आपण, मोदीचा सत्कार केला, मोदीनं ट्रम्पला झुकवलं, तर कमीत कमी भारताच्या आणि पाकिस्तानच्या टॅरिफमध्ये कमीत कमी 10-20% फरक असला पाहिजे. बांगलादेश, श्रीलंकेच्या आणि भारताच्या टॅरिफमध्ये 10-20% फरक असला पाहिजे. त्याच्यापेक्षा आपल्याला कमी असला पाहिजे, आहे की नाही? एवढी आपण मोदीची वाहवा केली. तर करार का केला ते तर सांगणारच आहे मी तुम्हाला, ते तर खरी गोमायमध्ये. पण त्याच्या आधी पहा, तुम्हाला काही आकडे दाखवतो. बघा हे आकडे आहेत. स्वित्झर्लंड या देशासोबत अमेरिकेचा जो करार आहे, तर अमेरिकेने त्याच्यावर 39% हे लावलेला आहे टॅरिफ. किती? 39%. स्वित्झर्लंड. आपलं कसं असते, सगळं आकडेवारीनुसार एकदम परफेक्ट असते, अभ्यासू असते. आपले चायपाणी बिस्कुटवाले पत्रकार नाहीत. जसे समजा पत्रकार आहेत आपल्याकडे, काही काही चॅनल आहेत बघा, जसे 24 घंटे ते फक्त सरकारची झेलतच राहतात, आहे की नाही? तर त्याच्यापेक्षा वेगळं आहे आपलं थोडंसं, आहे ना. तर वेगळं काय आहे, तर आपण आकडेवारीचं खरं बोलतो, आहे ना. नाही तर काही काही दलिंदर आजकाल निघले, फक्त सरकारची चाटायची, दुसरी त्याला काही कामं उरली नाहीत. बघा जे खरं आहे ते दाखवतो. कॅनडासोबत 35% टॅरिफ आहे. चीन 32% आहे. चीनला किती आहे? 32%. कारण चीन आणि अमेरिका कसं आहे, दोघायचं पटत नाही, दोघायचं कसं आहे, तिरपट आहे. आता आपल्या संघ पहा, पाकिस्तानचं टॅरिफ किती आहे? 19%. भारताचं किती आहे? 18%. वा, आपली तुलना कोणासोबत? पाकिस्तान सोबत, है ना. पाकिस्तान संघ, पाकिस्तानचं 19 आणि आपला 18. मोदीजीने किती तीर मारलाय? एका शाली इतकं तरी फरक पडलाय का? म्हणजे भारतातून लाहोरला जाऊन जी शाल घातली होती त्याच्या गळ्यात, है ना, वाढदिवसाच्या दिवशी जाऊन बिना बोलवता, तर तेवढ्या त्या शाली इतका तरी फरक आहे का? 1%चा फरक आहे, 1%चा. हे 18% भारताला आहे, 19% पाकिस्तानला आहे. इंडोनेशियाला 19%, थायलंड 19%, बांगलादेशला सुद्धा 19% गेला बाजार, आहे की नाही. बांगलादेशला 20%, है ना. तर म्हणजे आपली कॅटेगरी कोणत्या लाईनीत आलो आपण पहा, हे पहा. आणि याच्यानंतर पहा मग इकडे जपानला फक्त 15%, त्याच्यानंतर युरोपियन युनियनला फक्त 15%, युनायटेड किंगडमला म्हणजे इंग्लंडला 10%, ऑस्ट्रेलियाला 10% आणि आपल्याला 18%. आणि त्याच्यामध्ये म्हणा आपण जितलो म्हणा, मोदी म्हणा सगळ्या देशाचा विश्वगुरु, सगळ्या जगाचा विश्वगुरु म्हणा, आणि त्यानं म्हणा ट्रम्पला हरवलं म्हणा. आता मला सांगा, जर समजा आपल्या वस्तूवर, आपल्या ज्या वस्तू अमेरिकेत जाणार आहेत त्या वस्तूवर जर 15%, 18% समजा टॅरिफ लागणार असेल, तर अमेरिकेतून भारतात येणाऱ्यावर किती लागायला पाहिजे? कमीत कमी 18-20%. गेला बाजार 12%, 15%, 10%, 7-8% तरी लागायला पाहिजे. नाही, पण सबसे लोटांगण घालीन, लोटांगण वंदीन चरण, डोळ्यानं पाहिन रूप तुझे, ट्रम्प बाबा, ट्रम्प बाबा. तर पहा आपल्याकडे किती आहे? 0%. असं मी सांगत नाही. हे बघा इथं दोघांचे पण ट्विट्स आहेत. मोदी साहेबाचं बी ट्विट आहे आणि यांचं पण ट्विट आहे. वंडरफुल टू स्पीक विथ माय डिअर फ्रेंड डोनाल्ड ट्रम्प. असं मी म्हणलो नाही, डोनाल्ड ट्रम्प कोण म्हणले तेच म्हणले, आहे की नाही. त्याचा व्हिडिओ आहे आपल्याकडे, आहे का ते? नाही, त्याचा कार्यक्रम आहे. तर इथे आता डोनाल्ड लिहिलं नाही बरं का, फक्त ट्रम्पच लिहिलं आहे त्यांनी. आता त्यांचे फ्रेंड आहेत ते, आपण काय म्हणू शकतो, तर ट्रम्प टुडे, ओके. काळी पेन घेतो, नाही तर डोनाल्ड ट्रम्प दिसणार नाही तुम्हाला. हे बघा, हे ट्रम्प आहे ना. मग काय झालं? डिलाइटेड दॅट मेड इन इंडिया प्रोडक्ट्स विल नाऊ और रिड्यूस द टॅरिफ ऑफ 18%. बिग थँक्स. असा कोपरापासून ढोपरा पसरोक नमस्कार 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 नमस्कार. ट्रम्प साहेब, आम्ही तुमचे खूप आभारी आहोत, खूप खूप धन्यवाद की तुम्ही 25%हून 18%वर आमचा टॅरिफ आणला, आहे की नाही. कसे बिग थँक्स. बिग म्हणजे इतके बिग आहेत की असं पार लगे दंडवतच, लोटांगणच घालून बिग थँक्स आहेत. थँक्स टू प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प. डोनाल्ड नाव ठेकलं नाही बरं का त्यांनी, कदाचित स्पेलिंगचा फॉल्ट असेल. ऑन बिहाफ द 1.4 बिलियन पीपल ऑफ इंडिया, म्हणजे अख्ख्या भारतीयांकडून तुमचे साष्टांग लोटांगण घालून दंडवत करतो आम्ही की तुम्ही आम्हाला 18% लावला. याच्यामध्ये एकही भारतीय घेऊ नका, कारण याच्यामध्ये सगळ्यात जास्त शेतकरी आणि शेतकऱ्याची तुम्ही काशी केली. 500 बिलियन
म्हणजे 500 अब्ज डॉलरची तुम्ही काय करणार आहात, तिकडून त्यांच्या शेतकरी म्हणजे कृषी उत्पन्नाला इकडे भारतात आणणार आहात आणि ते पण किती टक्के टॅरिफ लावून आणणार ते बी सांगणार आहेत. म्हणजे इथल्या सगळ्या शेतकऱ्याची काशी केली. ती काशी केल्याबद्दल म्हणजे 1,40,40,00,000 जनतेची 140 कोटी जनतेची काशी केल्याबद्दल अख्ख्या भारतीयानं म्हण त्यांचं बिग थँक मानलं. लाजा वाटू द्या जराशा. काय ट्विट करायलो आपण, काय भावना लोकांच्या, काय इकॉनॉमी कुठे चालली, आपण कुठं चाललो. व्हेन टू लार्ज, जाऊ द्या, हे काय वाचायची गोष्ट आहे का? ह्याच्या नुसत्या भपाऱ्या असतात. हे विश्वगुरु आता भपाऱ्या काही बी फेकू शकते ते, धनादन धनादन धनादन, नुसते बांबगोळे हात यायचे, काहीच वाचत नाही. इकडे वाचा, इकडे लय भारी आहे. ट्रम्प साहेब काय म्हणले माहिती आहे का? एंड द वार. बरं काय काय म्हणले ते सांगतो. इट वॉज अन ऑनर टू स्पीक विथ प्राईम मिनिस्टर मोदी. म्हणजे आमच्यासाठी आदराची गोष्ट आहे की आम्ही मोदीला बोललो. हा, ऑनर, इट इज ऑनर. कोणासाठी? ट्रम्प तात्यासाठी ऑनर आहे की ते विश्वगुरु मोदी यांना बोलले. पण त्या ऑनरच्या खाली कसं ऑनर किलिंग आहे ते बी दाखवतो तुम्हाला मी. आता पहा, वी स्पोक अबाउट द थिंग इन्क्लुडिंग ट्रेड अँड एंडिंग वॉर विथ रशिया अँड युक्रेन. म्हणजे ते रशिया युक्रेनचं वार वगैरे ते थांबवलं वगैरे जे होते की नाही ते सगळं माहिती आहे तुम्हाला. पापा वार रुकवा दी, पापा वार रुकवा दी, तर ते वार रुकवली वगैरे ते सगळं त्याच्यामध्ये आलंय. आता किती टक्के आहे पहा, 25% वरून, इथं तुम्हाला दिसत नसेल ना, तुम्हाला सांगतो मी, लिहून दाखवतो. किती टक्के होतं? 25% होतं. ते आता किती टक्के केलं म्हणले? 18% केलं म्हणले. काय? भारताचं. भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या वस्तूवर 25%च्या ऐवजी 18%. पण लक्षात घ्या, हे बघा इथं तुम्हाला दिसत असेल तर बरं का, इफ यू कॅन सी कॅच मी हिअर, इकडे बघा काय ZERO आहे. हा, ZERO 0. भारतातून ज्या वस्तू अमेरिकेला जातील त्याला 18% टॅरिफ लागेल. पण अमेरिकेमधून जे काही भारतात येईल त्याला ZERO म्हणजे 0 म्हणजे 0% टॅक्स लागणार. म्हणजे टॅक्सच लागणार नाही, टेरिफ लागणार नाही. का? जर डोंबल्याचं तुमचा विश्वगुरु पण आहे का रे? दलिंदर आहे हो, तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे. आपण त्याच्याकडून 18% न घेणार आणि त्याच्याकडून आपण त्याला देणार तर 18% टॅक्स लागणार आणि त्याच्याकडून आपण घेणार तर 0%. म्हणजे इथल्या शेतकऱ्याचं सोयाबीन काय करायचं? सोयाबीन मध्ये पुरून घ्यायचं का शेतकऱ्यानं? इथल्या कापसामध्ये काय जळून घ्यायचं का शेतकऱ्यानं? इथल्या दुधामध्ये काय पोहायचं का शेतकऱ्यानं? म्हणजे लाजा वाटल्या पाहिजे. आपण कशाचा उदो करायलो? आपल्याला काही अक्कल बिक्कल ज्ञान काही आपण काही वाचता येतं, लिहिता येतं, काही समजून घेता येतं का? इतकं तर कळायला पाहिजे कमीत कमी आपल्याला. 0% आपल्या वस्तू तिकडे 0% टॅरिफनं जाणार, त्यांच्या 18% येणार. एवढंच नाही तर काय करणार आहे ते? 500 अब्ज डॉलरची भारत तिकडून आयात सुद्धा करणार. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे रशिया आहे की नाही, रशिया आहे की नाही, जे आपल्याला तेल स्वस्त देत होतं तेल, इंधन. भारतामध्ये ज्या 140 कोटी लोक ज्या गाड्या चालवतात त्या गाड्यासाठी जे पेट्रोल डिझेल इंधन लागतं ते इंधन आता आपण अमेरिकेकडून घेणार महागात. कसं घेणार? महागात. कोणाच्या बापाचा पैसा चाललाय? याचे पैसे चाललेत का? पंतप्रधान मोदीचे पैसे चाललेत का? ते पैसे चाललेत इथल्या गोरगरीब जनतेचे. जे तुम्ही रुपयाची बी दुकानावर जाऊन वस्तू आणता ना त्याच्यावर 18% टॅक्स लागतो, 18% GST. तुम्ही 5 रुपयाची जरी वस्तू आणली ना तरी त्याला 18% GST आहे. म्हणजे तुम्ही जर महिन्याला 1000 रुपये खर्च केले, 1000, तर त्याच्यावर 180 रुपये टॅक्स जातो सरकारला. हे 180 तुमच्या गोरगरिबाचा जो टॅक्स आहे जो तळतळाट रूपाने यांनी घ्यायचा आणि हे पैसे कोणाला द्यायचे? ते अमेरिकेला द्यायचे. कशासाठी द्यायचे हे पैसे अमेरिकेला? गोरगरिबाईचे पैसे. काऊन महागाचं तेल घ्यायचं? स्वस्तवालं तेल काऊन नाही घ्यायचं आपण? रशिया आपल्याला स्वस्तमध्ये तेल द्यायला, काऊन आपण महागाचं तेल घ्यायचं अमेरिकेकडून? याचं कारण सांगतो तुम्हाला. याची 2 कारणं आहेत. हे ट्रेड करण्यामागे 2 महत्वाची कारणं आहेत. त्याच्यातलं पहिलं कारण आहे, हे जाऊ द्या, आता फोनवर बोलले आणि टॅरिफ कमी झाला हे सगळं सांगितलं मी तुम्हाला. याचं कारण काय आहे ते सांगतो. हे बघा, रिलायन्स इंडस्ट्रीज अदानी साहेबावर अमेरिकेमध्ये एक खटला टाकलेला आहे. अमेरिकेत एक खटला आहे. त्या खटल्यातून अदानी साहेबांना सही सलामत बाहेर काढणे. का काढणे? कारण की यार हूं मैं, तेरा यार हूं मैं, है की नाही? मग हे कोण आहे? ते यार आहेत. कारण की कसं आहे माहिती आहे का, अदानी साहेब जे आहेत, अदानी यांच्यावर अमेरिकेमध्ये एक खटला टाकलाय की तिथे त्यांनी कशा पद्धतीने फसवेगिरी केली, काय काय लुबाडलं, काय काय नाही, त्याच्यातून सुटका करण्यासाठी. आणि दुसरी तुम्हाला तर माहित आहे, फाईल नावाची गोष्ट आहे. काश्मीर फाईल कशी तुम्ही आवडीनं पाहिली? काश्मीर फाईल. मग तुम्ही आवडीनं केरला फाईल पाहिली. आता तिसरी एक फाईल गाजली, त्याचं तर तुम्हाला नाव माहीतच असेल. फाईल नंबर 3 एप्स्टन फाईल है ना.
येत नसेल तर डोनाल्ड ट्रम्प सारखं एल्फिस्टन फाईल म्हणा त्याला, एल्फिस्टन तर माहिती आहे आपल्याला, तर ती तिसरी फाईल, त्या फाईलमध्ये कोण कोण होतं, कोण कोण गेलं, कुठं कुठं गेलं, कसं कसं, मैं 35 साल भीख मांग के खाता था, मैं भिखारी था, फिर भी मैं अमेरिका को जाता था, वो वाले आइलैंड पे जाता था, उधर जाके मौज मजा करता था, फिर इंडिया में आता था, फिर मैं, असं सगळं आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे हे सगळं आपल्याला करावं लागलं. या करारामुळे अदानीला काय लागलाय, जॉकपॉट लागलाय, जॉकपॉट, मोठाच्या मोठा जॉकपॉट लागला. कोणाला, अदानीला लागला बरं का. शेतकऱ्याला चुना लागला, चुना. काय लागला शेतकऱ्याला, चुना. आता चुना लावायला जागा उरते की नाही की शेतकऱ्याच्या अंगावर, पण अदानीला जॉकपॉट लागलाय. दुसरी महत्वाची गोष्ट काय झाली की मोदी आणि ट्रम्प मैत्रीचा मार्केटवर परिणाम होऊन अदानी समूहाने 12% झेप घेतली. किती टक्क्याची, 12%. अदानी जगातला कितवा श्रीमंत माणूस आहे तुम्हीच पहा, आणि 12% संपत्ती वाढली म्हणजे किती. जर समजा त्याची 1,00,000 कोटीची संपत्ती असेल, किती, 1,00,000 कोटीची, तर त्याच्यावर 12% वाढली म्हणजे 12,000 कोटी वाढली एका दिवसात. झपकान 12,000 कोटी वाढली एका दिवसात. शेतकऱ्याची एका दिवसात माती. 500 अब्ज डॉलरची तिकडून तुम्ही खरेदी करणार सोयाबीन, कापूस, दूध. इथलं दूध टाका कोणाच्या तरी उरावर, है ना, त्याचा अभिषेक घाला की खूप चांगलं केलं म्हणून. तर अशा पद्धतीने हे सगळा सुसाट कार्यक्रम आहे. आणि रिलायन्स शेअर समूह सुसाट धावला, तो 1489च्या पार गेला. म्हणजे रिलायन्स बी गेला आणि अदानी बी गेला आणि शेतकरी मात्र जाग्यावर ठार मेला. असे आपले डोनाल्ड ट्रम्प आणि त्याचे मित्र विश्वगुरु मोदीजी. तर मित्रांनो, भावांनो, कळकळीची विनंती आहे, चांगला अभ्यास करत जा, इंटरनॅशनल पॉलिसी समजून घेत जा, इकॉनॉमिक्स कशाला म्हणतात ते समजून घेत जा. अंधभक्तासारखे धडाधड 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 काही बी केलं की मोदी आहे तो मुमकिन आहे म्हणत जाऊ नका. जरा अभ्यास वाढवा, आपल्या लेकरा बाळाला शिक्षणाकडे वळवा, चांगलं शिक्षण द्या, चांगलं शिकवा, चांगलं काय वाईट काय याच्यातला फरक त्यांना कळू द्या. आणि तर कळू द्यायचं नसेल तर अशीच तुमच्या मायबापाला म्हणजे इथल्या शेतकरी राजाला अशीच तिलांजली हे लोक वाहत राहतील आणि इथल्या शेतकऱ्याला अजून 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 भिकारी बनवत राहतील. म्हणून शिक्षण फार महत्वाचं आहे. याच शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या कुटुंबातल्या लेकरा बाळांना पैसा हा शिक्षणातला अडथळा ठरू नये म्हणून आपलं एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं ॲप आहे. या ॲपमध्ये आपण 7वी स्कॉलरशिपची बॅच 100% फ्री दिली आहे. 1 रुपया सुद्धा लागणार नाही. जे सध्या शिक्षक शिकवतात शाळांमध्ये त्यांच्यासाठी टीईटी अनिवार्य केली, त्या टीईटीची बॅच सुद्धा 100% फुकट दिलेली आहे. टीईटी सुद्धा पूर्ण बॅच 500+ व्हिडिओ फ्री आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 4थी स्कॉलरशिप, 5वी नवोदय, 6वी होमी बाबा, अशा सगळ्या बॅचेस त्याच्यावर आहेत आणि ते पण अत्यंत कमी पैशात, तुमच्या मोबाईलच्या रिचार्जच्या खर्चापेक्षाही कमी पैशामध्ये त्या सगळ्या बॅचेस आहेत. गोरगरिबाचे लेकरं शिकले पाहिजे आणि इथली लोकशाही व्यवस्था टिकली पाहिजे, इथल्या शाळा टिकल्या पाहिजे, इथल्या गोरगरिबाला जगण्याचा आधार शिक्षणाच्या माध्यमातून मिळावा म्हणून हे आपले सगळे प्रयत्न आहेत. जर तुम्ही अजूनपर्यंत एटीएम गुरु एज्युकेशन हे ॲप घेतलं नसेल तर एटीएम गुरु एज्युकेशन हे ॲप घेऊन टाका. याच्यावर जरी किंमत एवढ्या लिहिली असतील तरी किंमत बिलकुल शून्य करण्यात आलेली आहे. कशाची? 7वीच्या बॅचची. ओके, चला ठीक आहे, धन्यवाद. एटीएम गुरु एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करून घ्या आणि त्याच्यातून तुमच्या लेकरा बाळासाठी जी पाहिजे ती बॅच घ्या. काही अडचण असेल, कोणी गोरगरीब असेल, कोणाला आई नसतील, वडील नसतील, अनाथ असेल, कोणी काय असेल तर त्यांनी फोन करा, त्यांना फ्री जॉईन करून घेण्यात येईल. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.